मित्रांनो, तुळजापूरची भवानी मातेचं ऊर्जा घेऊन आम्ही निघालोय अशा एक ठिकाणी जिथे साक्षात परब्रह्म वास करतात. आणि आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला स्वामींची एक अशी भव्य प्रतिमा दाखवणार आहे जी पाहून तुमचेही डोळे दिपून जातील. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर मित्रांनो, तुळजापूर मातेचं मनसोक्त दर्शन घेऊन आमचा मोर्चा वहरातो अक्कलकोटच्या दिशेने. जसं जसं आम्ही अक्कलकोट शहराच्या जवळ पोचलो तसं तसं शहराचा एक नवीन रूप पाहायला मिळालं. सगळीकडे उड्डाणपुलाचे आणि तलावाचे काम अगदी जोरात सुरू होते. अक्कलकोटचा एक वेगाने होणारा विकास पाहून खरंच खूप भारी वाटलं. गाडी पार्क करून आम्ही थेट दर्शन रांगेत उभे राहिलो. तुम्हाला माहिती आहे का, श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचं अवतार मानले जातात. 1856मध्ये स्वामी अक्कलकोटला आले आणि त्यांनी तिथे 22 वर्ष वास्तव्य केलं. रांगेत उभे असताना तो इतिहास आणि भक्तींची ती ऊर्जा अगदी स्पष्ट जाणवत होती. काही वेळातच आम्ही मुख्य मंदिरात पोचलो आणि आम्हाला दर्शन झाले ते त्या ऐतिहासिक आणि भव्य अशा वटवृक्षाची. याच वटवृक्षाखाली बसून स्वामी भक्तांना मार्गदर्शन करायचे. ते स्वामींचं दर्शन घेतलं आणि मनाला एक विलक्षण शांतता मिळाली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दाची प्रचिती इथे आल्यावर नक्की येते. तिथूनच बाजूला गेलो आणि तिथे आम्हाला दिसली श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अतिशय भव्य आणि सुंदर प्रतिमा. मूर्ती इतकी जिवंत वाटत होती की बघतच राहावंसं वाटलं. आम्ही तिथे मनभावे पाया पडलो, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि अर्थातच आठवण म्हणून काही भारी फोटोज पण क्लिक केले. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. मन अगदी शांत आणि तृप्त झालं होतं. पण मित्रांनो, पिक्चर अभी बाकी आहे. आमचा हा प्रवास इथेच थांबणार नाही. आता इथून आम्ही निघालो सोलापूरला. सोलापूरचं ऐतिहासिक आणि प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी. तर सिद्धेश्वर मंदिराचं पार्ट 4 बघायला अजिबात विसरू नका. आजचा हा स्वामींचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कॉमेंट श्री स्वामी समर्थ लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.